महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे. कारण वर्षा पर्यटनाला सुरुवात झालेली आहे, मात्र हवा तसा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळत नाही. कारण धबधबा जो आहे तो प्रवाहित झालेला नाही, मात्र मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते या धबधब्याचा आस्वाद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणचे मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते आंबोलीत दाखल झालेले आहेत आणि वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी जी आहे ती आंबोलीत आपल्याला पाहायला मिळते. आंबोलीत जर पाहिलं असेल तर मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या पर्यटकांसोबत आपण बातचीत करूयात. सर, तुम्ही कुठून आलात आणि वर्षा पर्यटनाचा आनंद लुटतात? मी पेठवडगाववरून आलोय, कोल्हापूर जिल्हा. गोव्याहून आम्ही परत जाताना आता इथं आंबोली धबधब्यात थांबलेलो आहे. गेली 5 वर्ष झाला आम्ही हा धबधबा बघायला येतोय, आवर्जून येतोय. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, बऱ्यापैकी सगळीकडे पाऊस पडतोय म्हणून आम्ही थांबलोय आवर्जून. पण तेवढं पाण्याचा फ्लो नाही आहे किंवा पाणी तेवढं दिसत नाही इथं. त्यामुळे कुठेतरी हिरमोड झालाय असं पण वाटतंय. पण गर्दी पण तेवढी झाली की बऱ्यापैकी सगळेच लोक कोल्हापूरचे असतील किंवा आसपास धबधबा बघायसाठी आलेले आहेत. स्पेशल म्हणजे आंबोली हा प्रसिद्ध असलेला धबधबा आहे. आसपास जवळच कोल्हापूरपासून जवळ आहे म्हणून सगळीच बघायला येतात असं पण आहे. तर वातावरण पण चांगलं आहे, आल्हाददायक वातावरण आहे, गार वातावरण आहे. पण कुठेतरी पाण्याच्या अभावामुळे हा कमी वाटतोय, हिरमोड झाल्यासारखं पण वाटतंय. आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद जो आहे तो पर्यटक लुटत आहेत. दादा, तुम्ही काय सांगाल? इथे वातावरण कसं आहे आणि काय सांगाल? एकंदरीत वातावरण गार आहे, पण एकंदरीत पाऊस पडत होता सगळीकडे. परंतु आज आम्ही इथं आलो असता. इथे पावसाचे प्रमाण कमी आहे, तसेच धबधब्याला पाणी कमी आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे असं मला वाटतं. निश्चितच तर कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणचे जे पर्यटक आहेत ते सध्या आंबोलीत दाखल झालेले आहेत. मात्र आंबोलीत धबधबा प्रवाहित झालेला नाही. मात्र पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते आंबोलीच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, आंबोली, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.